देशात खळबळ उडवणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणातील मृत श्रद्धाचे वडील विकास वालकर यांचे रविवारी सकाळी वसई येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। वसईतील 28 वर्षीय श्रद्धा वालकर ही तरुणी प्रियकर आफ्ताब पुनावाला सोबत दिल्लीत राहत होती। मे 2022 मध्ये आफ्ताबने तिची हत्या केली आणि तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले होते। मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तुकडे गुडगाव येथील जंगलात फेकून दिले होते। 14 नोव्हेंबर 2022 रोजी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती। वसईत राहणारे मृत श्रद्धाचे वडील विकास वालकर मागील 3 वर्षापासून या प्रकरणाचा पाठपुरावा करत होते। रविवारी सकाळी वालकर यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला। त्यांना उपचारासाठी वसईच्या बंगली येथील कार्डिनल ग्रेशस रुग्णालयात दाखल करण्यात आले। तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। ते वसईच्या संस्कृती अपार्टमेंटमध्ये राहत होते। त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच एकच खळबळ उडाली। मुलीच्या अस्थीचे अंत्यसंस्कार अपूर्ण राहिले। आफ्ताबने जंगलात फेकलेल्या श्रद्धाच्या मृतदेहांच्या तुकड्यांपैकी 13 अवशेष दिल्ली पोलिसांना मिळाले होते। श्रद्धावर अंत्यसंस्कार करायचे असल्याने तिचे वडील विकास वालकर मृतदेहाच्या अवशेषांची मागणी करत सतत दिल्लीवारी करत होते। अशा हत्याकांड विरोधात देशभरातून संताप व्यक्त होतोय। पण हे प्रकरण जलद गती न्यायालयात असूनही अनेक तांत्रिक गोष्टींमुळे निकाल लवकर लागत नाही। या विलंबामुळे श्रद्धाच्या मृतदेहाचे अवशेष देखील मिळू शकले नाही अशी खंत त्यांना होती। निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात ज्या प्रकारे चौघांना फाशीची शिक्षा मिळवून दिली त्याप्रमाणे श्रद्धा वालकर प्रकरणात न्याय मिळवून देण्याचे त्यांचे प्रयत्न होते। मात्र त्यांना शेवटपर्यंत मृतदेहाचे अवशेष मिळालेले नव्हते। मुलीच्या मृतदेहाचे अवशेष दिले नाही तर मी दिल्लीत आमरण उपोषण करण्याचा इशाराही विकास वालकर यांनी दिला होता। श्रद्धाच्या हत्येनंतर या मुलींमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी विकास वालकर यांनी श्रद्धा वालकर चॅरिटेबल ट्रस्ट स्थापना केली होती। 18 ऑगस्ट 2024 रोजी त्यांनी वसईत या ट्रस्टचा शुभारंभ केला होता। माजी खासदार किरीट सोमय्या तसेच श्रद्धा वालेकर प्रकरण न्यायालयात लढणाऱ्या वकील ॲडव्होकेट सीमा कुशवाह यावेळी उपस्थित होते। विकास वालकर हे श्रद्धा वालकर चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत सामाजिक कार्याबरोबर मुलींमध्ये जनजागृती करणे, त्यांचे समुपदेशन आणि कायदेशीर मदत मिळवून देण्यासाठी काम करत होते।